नमस्कार. तर आज आहे संडे आणि आम्ही आलो गावाकडं आणि आले हे बघा आमच्या संचीचे कपडे चेंज करतोय. ते त्याला छोटा त्याला फेवरेट आहे एकदम. काय म्हणते त्याला बरं काय रे? खोऱ्या. हा मी तर नाव पण विसरून गेले. तर तो खोऱ्या घ्यायचा आणि उगं खड्डे करत बसायचं. तर आता उन्हाळा सुरू होते लोक. अरे पाण्याची बॉटल इथं का ठेवली रे? का बरं इथं ठेवली उन्हात? पण मी तर उचलते पण उन्हात का ठेवली असं विचारते मी तुला. असंच कसं पाण्याची बॉटल बघा, जसं काही शेतकरी कसा काम करून आता इथे मी काम करतोय आणि इथं पाण्याची बॉटल नसते, कळशी असते, कळशी तांब्या. तर तसं इथं पाण्याची बॉटल ठेवली आणि असं मातीत काय तर करत बसल्या, बघितलं का? तर असं काही ते करत बसलाय संचित. पाणी पालवी गळायला लागले झाडांची सगळी आणि आता 11 11:30 होत आले. गावाकडं रानात कशी शेतकरी माणसं इथं असं लांब असं बाटली नाही, बाटली नसते, कळशी आणि तांबे असून असे कामं करते. तशी तर बाटली आणून ठेवली आणि गेलाय मातीत काय तर काय. नारळ ह्या झाडाला एक नारळ लागला होता, पडला, त्याच्यावर नंतर नारळ आलंच नाही ना ह्या छोट्या झाडाला. कोंब आलाच नाही ना, पण नारळ आलता की एक छोटा मध्ये, त्याच्यावर पडला आणि आलाच नाही. ते तिकडचं पाणी मरून इकडे येत आहे, त्यामुळे झाडांना वाढलेत पटकन असे. झाडून तर घेऊ का? झाडून घ्यायला गेले. ती पिशवी तशी का तिथं ठेवली? ती तसंच टाकले उगत. ते हेल्मेट तर मला वाटतं कुठल्याच कामाचं नाही, उगच त्याला जागा आठवली. खरं सांगायचं झालं तर ह्या हेल्मेटमध्ये हे बघ, ह्या हेल्मेटमध्ये काय राहिले का काय, म्हणजे काय डोक्यावर बोज घेऊन फिरणं म्हणजे केरी. काय म्हणतोय? काय झालं? नारळ लागलेत? राहू दे, नंतर काढायचे, आता नको. ये इकडं. अरे ताप आहे तुला, उगं फिरू नको ना तिकडे. आल्याला शेवंतीला किती फुलं लागलेत. वा वा वा, किती फुलं लागलेत. बापरे बाप, किती गळ्या आलेत सगळ्या. मस्त अशी फुलं लागली ते बघा. आता मी सगळी फुलं तोडणार आहे. किती छान आहे, कलर चेंज झाले आहेत, आपण छान दिसायला लागलेत, मस्त कळ्या आलेत अशा. आणि आमचे वाटेकर आहेत तर ते चाललेत, तर त्यामुळे त्यांचा ट्रॅक्टर आला आहे आणि सामान घेऊन जाणार आहेत. त्यामुळं आम्ही जरा लवकर आलो खरं तर, त्यामुळंच. बापरे कसला पाईप आहे, कसला विचित्र दिसतोय. आणि हे बदाम होतं, बदामाला तोडले आणि तोडलेलं बदाम आता फुटून यायला लागले, त्यामुळे कोळी कोळी पानं छान दिसते. नाही किती दिसते. इथं आहे मोगरा, मोगऱ्याला काही फुलं नाहीत आणि पालवी आता गळायला लागली उन्हाळ्यामुळं. आणि आमच्या आंब्यांना पण भरपूर मोहर आला आहे, तर दाखवते नंतर. आता सध्या त्यांचं चालू का भरपूर मोहर आला असा. तर मी ना सगळी फुलं तोडून आणलेत बघा, एकदम भारी भारी अशी दिसायला लागलीत. तर अशी वेणी, फुलांची वेणी असते, वेणी छान दिसते अशी. अशी फुलं लावायला छान वाटते, छान दिसते. तुम्ही भरपूर आणलेत फुलं, थांबा तुम्हाला दाखवते. आणि असं वेणी, पूर्ण वेणी केसांना हा वस्त्र इतका सुंदर येतोय. थांबा दाखवते मी तुम्हाला फुलं. काय एवढे फुलं आणले मी काढून सगळे. तर काय काय जुनी झालेत बहुतेक, कलर चेंज झाला आणि असं पानं गळून पडायला लागलेत, हे बघा. तर मी आता केसांना लावणार आहे. पप्पाच्या खाली आंघोळ करायची लहान होते तेव्हा, लिफ्ट म्हणतात त्याला. पाण्यात जाऊ नको, थंडी वाजते, कशाला पाण्यात ओलं करू नको. स्वच्छ पाणी किती मका चांगले आले की उगवून. कमी वेळेत भरपूर मोठे झाले ना. हे काही मधले मधले तर किती उंच झाले. आपण त्या दिवशी चालताना तेव्हा काहीच वाटत नव्हती चालायला, छोटी होती. चला सर संचित, वरून जाऊ, साईडने येणार नाही चालतं ना. मोडली माझी संचित तसले फुसफुशीत घालून आलाय चप्पल, खाली असले घालून आलाय काटेवर येणारे. हे गावाकडे असले चालते का चप्पल?
हे तर असू द्या असं चप्पल चालत नाही इकडं. ते तिकडंच खेळायला बरं आहे. ते हात पाणी आले इकडं. हे काय लावलंय असलं मग कसं आहे ना हे काशी विरळ आली काटे असतात येचल असं त्याला काय तर म्हणते तू नाव घेतलं होतं ना गेल्या वेळेस ते तिकडं घर आहे का होय ते तिकडं एवढ्याला आमचे घर दिसतंय ते पांढरं नाही ते ते तिकडं दिसतंय छोटस ते पण घरच आहे का पण त्यांनी कुठून जायचं संचित खाली बघून ये रे खाली बघून ये इथे खाली टाकायला लागलेत हे ना सारण सारण नाही काय शी घ्या अवघड आहे खाज ये हळूहळू ते तिकडचा ऊस निघालाय आणि हा पण नेला नाही ना ऊस हा मग तरी खाली बघून चल घसरते मग तू चप्पल ही उगच घालून आलाय काटे ते आला तर वर ना पायात मग तेच काय चप्पल घालून यायचे खरं घालायला लागते हो केवढी छोटी पोरगी संचित ते बघ घालायला लागली दिसतं संचित ते बघ ती किती लहान आहे दीदी ते बघ ते पण शेतात कसं करायला लागली सुट्टी आहेस तर बघ सुट्टी आहे तर करायला आली काम पप्पांना मम्मीला त्यांच्या हेल्प करायला लागली हा चपल्या काढून आणून ते करायला लागलेत काम छोटं बोरीचं झाड आहे व्हाईट कलरचं बोर्ड आहे हे बघ इथं टाकलंय प्रत्येकाला वाकून टाकायचं कसं करते संचित किती छोटे आहेत बघ कशी करायला लागलेत कसं आहे संचित कसं करतात बघ गाडी आणायची खेळायची आणि टाकून द्यायची कुठं तर आहे ना रेमोडवाले केवढी छोटे छोटे संचित कशी करतात कामं पण सुट्टीची बोर लागलेत का बघूया आता हे लागेल की काठी मला माग लागली असते करतायत बघा बुडा सगळे टाकून गेलेत हे ड्रम आणलाय ड्रम कशाला आणलाय आपलाच आहे ना ड्रम तिकडचा खालचा पाण्याचा रिकामच आहे ही कसली आली हो हा काय आहे हा चांगली आली नाही मग काही चांगली दिसते ही कशी वरची छान दिसते त्याची खालची काय एवढे नाही खास खाली वाळून गेलेत वाळून खाऊन कुठली पडली काय ते पिकले काय काय पिकलेत कातडी आहेत का इथं खाली वाळून गेले ते बघा बोर खाली पडून वरची असं एकदम इथे हे एकदम अडचण आहे त्यामुळे काढता येत नाहीत इकडं पण आहेत ह्याच्या आम्ही गेल्या वेळेस आलतो तेव्हा 2-3च मिळाले होते इथं गेल्या वेळेस आलतो तेव्हा पण 2-3च मिळाले होते म्हणलं संचितला देऊया संचित नव्हता गेल्या वेळेस खाली आला ना तू घरीच बसला होता परी बरोबर खेळत एकदम भारी आहे तिची बोरं तुला खायचं किती छान आहेत संचितला बोर आवडत नाही किती छान पिकले हे हा पडलं खाली कुठे गेलं
हे बघा इथं पण पिकले पण नको ते पडले खाली. ह्याला कशी काही जास्त लागले नाहीत काय माहिती मोर पण. तर भारी थोडं आंबट आंबट गोड छान लागते पण छान आहे. ह्याचे पण पिकलेत ना. बारीक बारीक आणि जमिनीत मुरलेलं पाणी असं कुठलं जिकडनं मार्ग निघेल तसं निघून असं येऊन पडतं बघ त्यात. एवढं थंड आणि एवढं स्वच्छ पाणी असतंय ते चवीला भारी लागतं. सगळं शेवट खोल संपलंच हे नाही विहिरीचं. लय जास्त नाही खोल मग आहे ना हे. लय असं नाही कोण नव्हता तयार होई नाही ते. आपण मागच्या वेळी आलतो तर इथपर्यंत पाणी होतं. रे गाडी बारक्या मॉलमधून घेतलेली आहे गाडी 80 रुपयाची एवढे छोटे. याला म्हणते तयारीने येणे स्ट्रॉ नारळ तयारीने येणे. मला काढा की. पहिलं नारळ पाणी कोण पिणार? संचित. कारण संचित सध्या पेशंट आहे. मलई असेल तर खरं मला नाही वाटत मलई असेल. मलई असेल असं मला वाटत नाही. काय खेळते काय मला वाटतं खोबरं तयार झालं असेल का नाही झालं. कोवळं वाटतंय जरा है ना. काय पाणी घुसलं का? नारळ आहे म्हणलं ना मला वाटत होतं. कारण ते पिवळं झाले ना हे थोडं पिवळं व्हायला लागलं की मग ते नारळ आहे वाटतं. एवढा पक्का नाही नारळ तयार झाला वाटतं अजून. पक्का नाही द्या संचितला प्यायला. फुटेल स्ट्रॉ जात नाही आतमध्ये पूर्ण. त्याला गोल गोल फिरवा की आतमध्ये घालून. हां गोल गोल असं फिरवा जरा. हां तसं. ये पाणी प्यायलं या गावाने. जात नाही कसं काय. जर पी नाही तर मी पिऊ का? इथे काढायचे नारळ पाणी. हा 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 छान वाटते. इतकं गोड आहे ना पाणी. हा 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 इकडं उडलं पाणी चष्म्यावर. माझा जुना चष्मा. अरे माझा फोन का पाडला हो. बाई चष्मा लागला वाटतं. क्लिअर दिसायला लागले. यात काय आहे? कशात? इकडे 2 आहेत. दोन उभं तोडताना काढू बस का. असं दाखवू की तुमची दाखवू की. या 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 घेऊन. नारळ आमचं मग असे नारळ पाणी पिऊन झालं. टोमॅटो काढून झाले. आ सगळं एकदमच काठीत ओझ आहे की. काठीत ओझ आहे म्हणलं. किती काढले? 4. कशाला 5 एवढे? 5 ओझं लागतंय ना घ्यायला. तर हे बघा इथं मग असे काढलेले टोमॅटो आहेत. आमच्या पाण्याचे बॉटल नारळ संचितचा मास्क त्यांचा गॉगल. संचित आता सध्या आमचा ताप आलता त्यामुळे त्याची औषधं पण आणलीत. केळी आणली होती. आणि इथं आमचं पिल्लू बसले. कपडे चेंज करा चला. आणि मग अशी फुलं काढलेली मी ते इथं ठेवलेत बघा. सुकले फुलं लावायचे आहेत. माईक माझा माईक
इथं 2 नारळ, तिकडे 2 नारळ आणि झालं बराच वेळ. मग असे जे आमचे वाटेकरी होते तर ते वाटेकरी पण गेलेत आता, सामान त्यांचं नेले. शेड बंद आहे. हां भरलेलं तर आहे ऑलरेडी. चला जाऊ आता. नाही तिकडे जात मी, तिकडे गेले की वेळ होतोय मग गप्पा मारत बसले की हळूहळू. मागच्या मागे जाऊ जाऊया तर राहू द्या. भरून ठेवा. मी तुम्हाला असं गुलदस्ता करून दिला आणि तुम्ही असं इथं टाकला. नळ बांधलेला. कसं कसं ना केलं ना एवढा प्रेमाने. संचितला देते. छान आहे. मी त्याला रबरने पॅक केलंय. चला मोठीच्या मोठी पाणी दिसते. हे वायरला करंट आहे का? हा हां लागलाच म्हणजे कसला मोहर आलाय आंब्यांना. जाऊया. अच्छा हा काय इथं वेल आहे. हा वेल म्हणते. हा वेल आहे बघा. हा वेल कशाचा असेल. खरमुडी खरमुडी अशी पानं आहेत त्याची अशी एकदम. कशाच आहे नो आयडिया. मला तर काही माहिती नाही. बघा लांबून किती सगळीकडे मोहरच मोहर दिसते असं. इकडं तर हे रसाच्या आंब्याचं आहे आणि हे कलमी आंबा. ह्या वर्षी आंबे जास्त आहेत जरा. कुराड. चला जायचं आहे आता आम्हाला. 4:45 वाजत आल्या. बापरे. काय झालं?